ब्रेकनंतर स्वागत। पेढ्यातून गुंगीचं औषध देऊन महिलेवरती अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना धुळे शहरामध्ये समोर आली आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सुखलाल बोरसे या मुख्याध्यापकाला अटक केलेली आहे। पीडित महिलेला नराधम मुख्याध्यापकाने आर्थिक मदत केलेली होती आणि या आर्थिक मदतीतून ओळख झाल्यामुळे मुख्याध्यापकाने पीडित महिलेच्या घरी जात पेढ्यांमध्ये गुंगीचं औषध देत महिलेवरती अत्याचार केला। एवढ्यावरच न थांबता पीडित महिलेवरती केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मुख्याध्यापकाने पीडितेकडून तब्बल 59 लाख रुपये उकळले। इतकंच नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी महिलेवरती अत्याचार सुद्धा केलाय। अखेर पीडित महिलेने पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गाठत नराधम मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणी पोलिसांनी या मुख्याध्यापकाला अटक केलेली आहे। पोलीस सध्या अधिकचा तपास करतायत। पेढ्यामध्ये गुंगीचं औषध देऊन तिचा त्या ठिकाणी अश्लील व्हिडिओ तयार केला, तिच्याशी शारीरिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि तिचा तो अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला धमकी देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले आणि तिच्याकडून खंडणी स्वरूपात जवळजवळ 59,99,400 रुपये त्या ठिकाणी उकळले। तसे तिच्याकडून 5 ते 6 कोरे त्या ठिकाणी चेक हस्तगत केलेले आहेत। यावरून त्या ठिकाणी पीडित शिक्षक महिलेच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आलेला आहे। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।